Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn a poem Father Returning Home by Dilip Chitre. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English is completed up to 2.4 and syllabus of 10th English is also completed up to 2.3. And all videos are available on this channel and link is also given in the description box. So let's begin the poem Father Returning Home. सर्वप्रथम पाहूया दिलीप चित्रे यांचा परिचय. दिलीप चित्रे हे या कवितेचे कवी असून ते बायलिंग्युअल पोएट आहे, म्हणजे त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे. ते एक वर्साटाईल पोएट असून त्यांची क्रिएटिव्हिटी आपल्याला त्यांच्या पेंटिंग्समध्ये, फिल्म मेकिंगमध्ये दिसून येईल. त्यासोबतच त्यांनी मॅगझिन कॉलमनिस्ट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, म्हणजे मॅगझिनमध्ये स्तंभलेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं लिखाण हे इतकं प्रसिद्ध आहे की त्यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. सेस तुका हे त्यांचं ट्रान्सलेशन आहे मराठी अभंगांचं, म्हणजे आपण जसं तुका म्हणे या प्रकारचे जे अभंग मराठीमध्ये आपण पाहतो त्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासूनच सुरू केलं. आणि त्यांच्या कवितेचे जे विषय आहेत ते एक्झाईल आहेत. एक्झाईल म्हणजे हद्दपार, अलायनेशन म्हणजे अलगीकरण म्हणजे एकाकीपणा, डिसइंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन नसणे, एकी नसणे. या कवितेमध्ये आपल्याला एका फादरचं वर्णन दिसेल जो सबर्बन एरियामध्ये ट्रॅव्हल करतो आणि थकून तो घरी येतो. हा फादर अत्यंत डल, मोनोटोनस आणि एक्झॉस्टिंग असलेला आपल्याला दिसून येतो. या फादरची परिस्थिती अत्यंत पिटिएबल, मिझरेबल आहे. घरीसुद्धा त्याची मुलं त्याच्यासोबत कुठल्याही गोष्टी शेअर करत नाही, त्याची कुठलीही काळजी घेत नाहीत. आणि एकंदरच हा फादर एकाकीपणामध्ये राहतो, सॉलिट्यूडमध्ये तो दिसतो आणि सोसायटीपासून किंवा आपल्या मुलाबाळांपासून, आपल्या फॅमिलीपासून तो अलायनेटेड दिसतो. तर एकंदरच एक पेनफुल लोनलीनेस या कवितेमध्ये आपल्याला दिसून येईल. चला तर पाहूया कविता फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. ही कविता कवीने आपल्या फादरला डेडिकेट केलेली आहे आणि कवी सुरुवातीलाच म्हणतात, माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन, म्हणजे माझे बाबा कुठेतरी काम करतात आणि ते कामावरून घरी परत येताना लेट इव्हनिंग ट्रेनने म्हणजे संध्याकाळच्या उशिराने येणाऱ्या एखाद्या ट्रेनने ते ट्रॅव्हलिंग करतात. आणि ट्रॅव्हलिंग करताना स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट, आणि त्यांना त्या ट्रेनमध्ये जागा पण मिळत नाही आणि त्यांना स्टँडिंग यावं लागतं. आणि स्टँडिंगमध्ये येताना त्या ठिकाणी बरेचसे प्रवासी असतात, ते सुद्धा उभे असतात, तर त्यांना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कम्युटर्स. सायलेंट कम्युटर्स म्हणजे ते रोजच येणं जाणं करतात, ट्रॅव्हलिंग करतात आणि सर्वजण शांत असतात. आणि इन द येलो लाईट हे या ठिकाणी संध्याकाळची वेळ दाखवते. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज, आणि ज्यावेळेला माझे वडील प्रवास करतात त्या ट्रेनमध्ये ते एवढे थकलेले असतात की ते ट्रेन जिथून जात असते तो जो एरिया असतो त्याला म्हटलेला आहे सबअर्ब्स, म्हणजे उपनगरे, म्हणजे एखाद्या मोठ्या शहराची जी छोटी छोटी नगरे असतात त्याला म्हटलेलं आहे सबअर्ब्स. तर अशी जी सबअर्ब्स आहे ती स्लाइड पास्ट होत असतात, म्हणजे बाजूला ती जात असतात, परंतु माझे वडील त्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत, कारण त्यांचं ते रोजचंच असतं. ती शहरे, त्या सर्व गोष्टी त्यांना काही नवीन नसतात, म्हणून ते त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यांना पाहत नाहीत. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज बॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि ते प्रवास करत असताना त्यांनी पॅन्ट आणि शर्ट जो असतो तो सॉगी आहे, म्हणजे पाण्याने ओला झालेला आहे. म्हणजेच काय तर तो पावसाळ्याचा सीझन आहे आणि पावसाळा असल्यामुळे माझ्या वडिलांनी एक रेनकोट वापरलेला आहे. तो ब्लॅक रेनकोट आहे जो चिखलाने भरलेला आहे. स्टँड विथ मड म्हणजे मडचे स्टँड, डाग त्यावर आपल्याला दिसून येतात. त्यांच्याकडे एक बॅग आहे ती स्टफ्ड केलेली आहे विथ बुक्स, म्हणजे त्या बॅगमध्ये भरपूर सारे पुस्तके आहेत, परंतु ते एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये ठेवलेले नाही. स्टफ्ड म्हणजे कसे पण ठेवलेले आहेत. इन फॉलिंग अपार्ट म्हणजे विखुरलेल्या अवस्थेमध्ये किंवा अस्ताव्यस्त अशा पद्धतीने ती पुस्तके त्या बॅगमध्ये स्टफ केलेली आहे. हिज आईज डिम्ड बाय एज, माझ्या वडिलांचे जे डोळे डिम्ड बाय एज म्हणजे त्यांना आता फार स्पष्ट दिसत नाही, अंधुक दिसतं, कारण त्यांचं वय आता वाढत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अस्पष्ट अशा नजरेमध्ये सुद्धा
म्हणजे बाजूला फार स्पष्ट असं काही त्यांना दिसत नसतानासुद्धा त्यांना घराची ओढ लागलेली आहे होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. म्हणजे ह्युमिड म्हणजे ओलावा, दमटपणा असलेली ती जी मान्सून नाईट आहे, पावसाळ्यातली जी रात्र आहे, त्या पावसाळ्याच्या रात्री माझे वडील आता घराच्या दिशेने, घराच्या आशेने निघालेले आहेत. ते सध्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ह्युमिड मान्सून नाईट ही फ्रेज दिसेल. ह्युमिड हा ॲडजेक्टिव्ह आहे, तो मान्सून नाईट किंवा नाईटसाठी वापरलेला आहे. नाईट कशी तर ह्युमिड, तर नाईट ही ह्युमिड होऊ शकत नाही. ह्युमिड म्हणजे काय तर दमट किंवा ओली. तर या ठिकाणी ट्रान्सफर्ड एपिडेट हा अलंकार यूज करण्यात आलेला आहे. म्हणजे नाईटला जो एपिडेट किंवा जो ॲडजेक्टिव्ह आपण यूज करायला पाहिजे तो न यूज करता ह्युमिड हा ॲडजेक्टिव्ह जो दुसऱ्या गोष्टीसाठी आपण यूज करतो तो ॲडजेक्टिव्ह नाईटसाठी यूज करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अलंकार यूज केलेला आहे ट्रान्सफर्ड एपिडेट. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. आता माझे बाबा ट्रेनमधून खाली उतरताना मला दिसत आहेत आणि या ठिकाणी कवी त्या उतरण्याला एक उपमा देतात. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. जणू काही एखाद्या लाँग सेंटेन्समधून एखादा वर्ड ज्याप्रमाणे आपण डिलीट करतो किंवा ड्रॉप करतो त्याच पद्धतीने माझे बाबा ट्रेनमधून बाहेर येत आहेत, खाली उतरत आहेत. तर या ठिकाणी हा सुद्धा एक अलंकार या ठिकाणी यूज केलेला आहे. डायरेक्ट कंपॅरिझन आहे. वडिलांचं खाली उतरणं आणि एखाद्या सेंटेन्समधून एखादा शब्द वगळणं, तर ही डायरेक्ट कंपॅरिझन असल्यामुळे या ठिकाणी एक अलंकार यूज करण्यात आलेला आहे, तो म्हणजे सिमिली. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि आता बाबा खाली उतरल्यानंतर ते खूप घाईघाईने जो प्लॅटफॉर्म आहे, ग्रे प्लॅटफॉर्म आहे, तो खूप लांब आहे, त्याला क्रॉस करतात. क्रॉसेस द रेल्वे लाईन, त्यानंतर रेल्वे लाईनसुद्धा क्रॉस करतात आणि त्यानंतर एंटर्स द लेन, आणि आपल्या घराची जी लेन आहे, ज्या लेनमध्ये त्यांचं घर आहे त्या लेनमध्ये ते एंटर करतात. तर या ठिकाणी ग्रे प्लॅटफॉर्म हा वडिलांच्या एजला दर्शवतो. तर हरीज त्यांचं घराबद्दलचं आकर्षण दर्शवतं. आणि क्रॉसेस द रेल्वे लाईन हे या ठिकाणी म्हणजे आपल्या जीवावर उदार होऊन किंवा रेल्वे लाईन क्रॉस करताना म्हणजे एखादा अपघात पण होऊ शकतो, परंतु त्याचीही पर्वा न करता थोडं कॉशियसलीच पण ते आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहे. म्हणजे त्यांना घराची किती ओढ आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. पावसामुळे त्यांची चप्पल ही ओली झाली आणि त्याला माती लागल्यामुळे ती स्टिकी झाली, चिपचिपी झाली. त्यावरून त्यांचे पाय घसरत आहे, परंतु तरीही ते घाईघाईने आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहेत. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग विक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन एन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आता वडिलांनी जो प्रवास केला तो अत्यंत कठीण होता. त्यांना रोजच उभ्यानेच प्रवास करावा लागतो. पावसामध्ये ओलं होत त्यांना घरी यावं लागतं आणि घरी आल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की आपले मुलं बाळं, आपल्या घरचे फॅमिली मेंबर्स यांनी आपली काळजी घ्यावी. परंतु ज्यावेळेला ते घरी येतात, आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, आणि त्यावेळेला मी बघतो की ते एक वीक टी पिताना दिसतात. वीक टी म्हणजे जो चहा आपण घरी पितो त्यालाच म्हटलेलं आहे वीक टी. वीक म्हणजे कमजोर असं वगैरे काही नाही. इटिंग अ स्टेल चपाती, आणि ते स्टेल चपाती, शिळी चपाती खातात. आणि रीडिंग अ बुक म्हणजेच एकंदर काय तर त्यांना जे शक्तिवर्धक किंवा गरम असं अन्न मिळायला पाहिजे तेही त्यांना मिळत नाही. म्हणजे घरी त्यांची कोणीही फार काळजी घेताना दिसत नाही. त्यानंतर ते पुस्तके वाचतात आणि त्यानंतर ते टॉयलेटमध्ये जातात आणि टॉयलेटला गेल्यानंतर ते त्या ठिकाणी फार वेळ बसतात, फार वेळ विचार करत बसतात. कंटेम्पलेट म्हणजे विचार करत बसतात. कशाचा? तर मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे या मॅनमेड वर्ल्डमध्ये मानव हा मानवापासून कसा दूर चाललेला आहे, कसा एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. तर ते त्या एस्ट्रेंजमेंटचा, जे मानवाचं एस्ट्रेंजमेंट आहे, एकमेकांमध्ये असलेला जो बेबनाव आहे, तणाव आहे, मैत्रीपूर्ण संबंध नाही, दुरावा आहे किंवा एकमेकांबद्दल तिरस्कार आहे, त्याला म्हटलेलं आहे एस्ट्रेंजमेंट. तर त्या गोष्टीचा ते विचार करत टॉयलेटमध्ये फार वेळपर्यंत बसतात. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर ते ज्यावेळेला सिंक जवळ जातात, हँड वॉश करायला जातात, त्यावेळेला त्यांचं हातपाय थरथरायला लागते.
The cold water running over his brown hands, a few droplets cling to the graying hair on his wrist. थंड पाणी ज्यावेळेला त्यांच्या हातावर जातं आणि त्यांच्या हातावर जे ग्रे हेअर्स असतात त्याला काही ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे काही थेंब त्या केसांवर गेलेले आपल्याला दिसतात. तर एकंदरच असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की वडिलांचं वय वाढलेलं आहे. त्यांना ते थंड पाणी पण सहन होत नाही. त्यांना फार वेळ उभं पण राहवत नाही. तर अशा प्रकारे वडिलांची कंडिशन एकंदरच त्यांची फिजिकल आणि मेंटल कंडिशन ही फार बॅड आहे, वाईट आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. आणि एवढं झाल्यानंतर त्यांची जी मुलं आहे ज्यांच्यासाठी वडील काम करतात त्या मुलांना मात्र वडिलाचं काहीच घेणं देणं नाही. या मुलांनी आपल्या वडिलांना रिफ्यूज केलेलं आहे, नाकारलेलं आहे किंवा ते त्यांच्याजवळ असलेली जी काही सिक्रेट्स असतात किंवा काही जोक्स जे वडिलांना आनंद देऊ शकतात तर अशा प्रकारचे कुठलेही जोक्स मुले आपल्या वडिलांना सांगत नाही, शेअर करत नाही आणि कुठलेही सिक्रेट्स आपल्या वडिलांना सांगण्याची त्या मुलांना इच्छा होत नाही. म्हणजेच काय तर ही मुले आपल्या वडिलांना कोणत्याही बाबतीत कुठलंही सुख देऊ इच्छित नाही. त्यांना त्यांच्या वडिलाचं काहीच घेणं देणं नाही. तर अशा प्रकारचं पॅथेटिक पिक्चरायझेशन या कवितेमध्ये आपल्याला एका वडिलाचं केलेलं दिसत आहे. म्हणजे या जगामध्ये मुले ही वडिलांसोबत कशी वागतात तर एक दुःखद चित्रण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. शेवटच्या 4 लाईन्स. ही विल नाव गो टू स्लीप. आता वडील झोपायला जाणार आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज अँसेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रेन, थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि आता वडील झोपायला जात आहेत त्यावेळेला ते रेडिओवर काही म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न करतात परंतु कुठलंही म्युझिक त्या रेडिओवर लागत नाही. त्या रेडिओमध्ये एक स्टॅटिक साऊंड आपल्याला ऐकू येतो. स्टॅटिक साऊंड म्हणजे रेडिओवर जर एखादं स्टेशन लागत नसेल, ट्यून होत नसेल तर खरखर असा आवाज येतो. तर त्या खरखर आवाजाला म्हटलेलं आहे स्टॅटिक. तर ते म्युझिक म्हणजे कुठलंही म्युझिक नसतं तर ते खरखर असा आवाज येणारं जे म्युझिक असतं त्याला स्टॅटिक म्हटलेलं आहे. तेच म्युझिक वडील ऐकत असतात आणि ड्रीमिंग करत असतात, स्वप्न बघत असतात की त्यांचे पूर्वज कसे होते. ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे आजोबा पणजोबा आणि आता त्यांची मुले कशी आहेत याबद्दल ते थिंकिंग करत असतात. आणि सोबतच त्यांना असंही वाटतं की नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट्स म्हणजे नोमॅड म्हणजे एखादा प्रवास करणारा, भटकणारा, भटका व्यक्ती, एखादा बंजारा. तर अशा प्रकारचा भटकंती करणारा व्यक्ती वेगवेगळ्या सबकॉन्टिनेंटमध्ये नॅरो पासमधून तो कसा प्रवेश करतो. म्हणजेच एकंदर काय तर भटकणाऱ्या लोकांबद्दल वडील विचार करतात किंवा वडिलांना असंही वाटू शकतं की मी स्वतःचे एक नोमॅड्स आहे, भटकंती करणारा व्यक्ती आहे की रोज मी भटकंती करतो परंतु मला काहीही मिळत नाही. किंवा त्यांना असंही वाटू शकतं की जगामध्ये जे भटकंती करणारे लोक आहेत कदाचित ते फार भटकंती करतात परंतु ते वेगवेगळ्या सबकॉन्टिनेंटमध्ये जातात, नॅरो पासमधून जातात आणि कदाचित त्यांना काही आनंद पण मिळत असेल. वडिलांना असंही वाटत असेल की मी सुद्धा या लोकांप्रमाणे आहे परंतु मला कुठलाही आनंद मिळत नाही. तर या ठिकाणी कवी आपल्या वडिलांची किंवा या कवितेमध्ये दर्शविलेल्या वडिलांची तुलना एका नोमॅड्ससोबत करतात. तर या ठिकाणी थोडं इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. आपण या ठिकाणी मेटॅफर हा अलंकार यूज केलेला बघू शकतो. तर अशा प्रकारे ही कविता आहे ज्यामध्ये कवी दिलीप चित्रे यांनी एका वडिलांचं वर्णन केलेलं आहे. वर्णन हे अतिशय पॅथेटिक आहे की आजच्या मुलांना आपल्या वडिलांबद्दल काहीही घेणं देणं नाही आणि हे जे मॅनमेड वर्ल्ड आहेत यामध्ये कसं एकमेकापासून दूर जाण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे. अलायनेशनची भावना फार दृढ झालेली या कवितेमधून आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एक्सप्लेनेशन ऑफ द पोयम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. वर्ग 12वीचा सिलेबस आता जवळपास 2.5 पर्यंत कंप्लीट होत आहे आणि वर्ग 10वीचा सिलेबससुद्धा 2.3 पर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.